अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। नालासोपाऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा आरोप आहे। फडणवीस त्याचा एन्काउंटर करणार का असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। सिंघम होण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। तर सिंघम स्वतः जाऊन गोळ्या घालतो, सुपाऱ्या देत नाही असाही टोला संजय राऊत यांनी लगावलेला आहे। अक्षय शिंदे जो बलात्कार प्रकरणातील आरोपी होता, त्याचा एन्काउंटर झाला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची बॅनरबाजी केली जात होती। त्याचं श्रेय मुख्यमंत्री शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं जात होतं। देवाचा न्याय असं ट्रेंडिंग होतं आणि अशातच संजय राऊत यांनी या एन्काउंटरवरून फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे। नालासोपाऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा आरोप झाला आहे, त्याचाही फडणवीस एन्काउंटर करणार का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला। कल ही नालासोपारे में भारतीय जनता पार्टी का एक पदाधिकारी है, सामुदायिक बलात्कार कांड में उसको पकड़ा है। सामुदायिक बलात्कार कांड, क्या देवेंद्र फडणवीस सिंघम, एकनाथ शिंदे सिंघम उनका एनकाउंटर करेंगे? फिर एनकाउंटर एक ही क्यों? जिसने बलात्कार किए हैं या महिलाओं के ऊपर अत्याचार किए, सबका एनकाउंटर कर दो। तुमच्या पोस्टरवरची तुमच्या हातातली बंदूक आहे ना, तुम्ही स्वतः जा, सिंघम आहात ना, सिंघम स्वतः जाऊन गोळ्या घालतो। खाकी वर्दीतल्या माफियांना त्यांना सुपारी देऊन गोळ्या घालून घेत नाही। घाला ना, कालचा जो बलात्कारी पकडलेला आहे त्याला कधी गोळ्या घाला। समान न्यायाचा विचार केला, समान कायद्याचा विचार केला तर प्रत्येकाला एकच न्याय पाहिजे। बदलापूर प्रकरणामध्ये कसला बदला पूर्ण झाला? तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।